नमस्कार, मी श्रेया सुनील वाडकर साहेबांची मुलगी. एका घराण्यातलं म्हणजे राजघराण्यातलं आम्ही नसून सर्वसामान्य घराण्यातले लोक आहोत. तरी पण महाडिक परिवारासाठी आणि फक्त भाजपच्या प्रेमासाठी आजपर्यंत जनतेमध्ये आम्ही प्रचार आणि प्रसार भाजपचा आणि कमळचा केलेला आहे. महाडिक साहेब कधी पण बोलवू देत, कधी पण कोणती कामं सभा असू देत, महाडिक साहेबांच्या घरावर आणि भाजपवर 20 वर्ष झाले एकनिष्ठेनं आम्ही काम करत आहे. आमचे वडील असू देत किंवा आमचे सर्व घरातले मंडळी असू देत, आम्ही सर्व महाडिक साहेबांचा आणि भाजपचाच प्रचार प्रसार करतोय. गेले 20 वर्ष आम्ही हे कामं करतोय. त्याचसोबत सर्वसामान्य लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. रस्ते असू देत, त्यांची काही बाकीच्या गोष्टी असू देत, लाडकी बहीण असू दे, कोणाचे वृद्ध लोकांचे काही समस्या असू देत, सर्व लोकांपर्यंत कोरोनाच्या काळात असू दे, सर्व कामं साहेबांनी केलेली आहेत. 20 वर्ष जनतेतून कामं केल्यामुळे आता जनतेचाच आक्रोश झालेला आहे. आम्हाला जेवढं दुःख झालं नाही तेवढी जनता आणि आमचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांचं फक्त एकच अपेक्षा होती, जर आता शक्य नव्हतं साहेबांना तिकीट देणं तर त्यांनी आधी सांगायला पाहिजे होतं. आम्ही थोडी नाराजी व्यक्त झालीच असती, पण आम्ही भाजपसाठी एकनिष्ठ अजूनही राहिलो असतो. पण शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट वाटपाच्या आधी तुम्ही पर्यंत आम्हाला सांगत होता की तुमचं तिकीट फायनल आहे. असं नाही की कोणीतरी दुसऱ्याने सांगितलं, स्वतः साहेबांनी सांगितलेलं आम्हाला. स्वतः भाजपच्या कार्यालयातून गोष्टी येत होत्या, सुनील वाडकर साहेबांचं तिकीट फायनल आहे. जनतेचा सुद्धा हाच विश्वास होता की साहेबांचं तिकीट फायनल आहे. त्याच्यानंतर तुम्ही साहेबांच्या पत्नी म्हणजे सुरेखा वाडकर यांचं नाव घेतलं. आम्ही थोडे नाराज झालो, तरी पण आपण भाजपचा निर्णय आहे, साहेबांचा निर्णय आहे, त्यामुळे एकनिष्ठ राहून साहेबांचा निर्णय पार पाडायचा म्हणून आम्ही तो पण मान्य केला. पण तो मान्य केल्यावर पण तुम्ही एबी फॉर्म जो दिला तो त्याच्या आधीच वटावकर साहेबांना तुम्ही एबी फॉर्म दिला. जर त्यांना द्यायचं ठरलेलं होतं तर मग कशासाठी हे तुम्ही केलं राजकारण? बरोबर. आम्हाला सर्वसामान्यांची सोबत काम करायचं आहे. लोकांच्या अपेक्षा आहेत. कार्यकर्ते अपेक्षेने येतात की त्यांच्या प्रभागातली कामं होऊ दे आणि स्थानिक उमेदवार असेल तरच ते कामं होणार आहे. त्यामुळे आम्हाला राजकारण नाही समजत साहेब. त्यामुळे तुम्ही समाजकारण आणि कार्यकर्ता सामान्य आहे, त्यामुळे त्याची कदर करायला हवी होती, एवढंच आमचं म्हणणं आहे. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.